नमस्कार मंडळी, मी विदिशा. इमॅजिन करा, जर सूर्य अचानक गायब झाला तर किती गोंधळ उडेल ना. चला तर मग कल्पना करूया. कल्पना करा, आता या क्षणी सूर्य गायब झाला. मावळला नाही, ढगाळ गेला नाही, आकाशातून पूर्णपणे नाहीसा झाला. आणि गंमत म्हणजे पुढची 8 मिनिट 20 सेकंद आपल्याला काहीच कळणार नाही. ऊन तसंच पडलेलं असेल, पक्षी उडत असतील, जग नेहमी सारखं चालू असेल. हे कसं शक्य आहे? मग खरा अंधार कधी पडेल? आकाशात काय दिसेल? थंडी किती वाढेल? आपण काय खाणार? आणि सगळ्यात मोठा प्रश्न, माणूस वाचेल का? एक एक उत्तर ऐका. प्रत्येक उत्तरात एक नवा धक्का आहे. पहिलं उत्तर आहे प्रकाशाचा वेग. सूर्य आपल्यापासून सुमारे 15 कोटी किलोमीटर दूर आहे. प्रकाश ही जगातील सगळ्यात वेगवान गोष्ट. सेकंदाला 3 लाख किलोमीटर. तरीही एवढं अंतर पार करायला त्याला 8 मिनिट 20 सेकंद लागतात. आता विचार करा, म्हणजे आपण जे ऊन अंगावर घेतो ते ताजं नसतंच. ते 8 मिनिटांपूर्वी सूर्यावरून निघालेलं असतं. दिवा बंद केल्यानंतरही त्याचा उजेड क्षणभर रेंगाळावा, अगदी तसं. मंडळी, आपण रोज भूतकाळातला सूर्य बघत असतो. म्हणून सूर्य गायब झाला तरी त्याचा शेवटचा प्रकाश 8 मिनिट 20 सेकंद आपल्यापर्यंत येतच राहील. आणि मग त्या क्षणी अख्ख्या जगावर एकदम मध्यरात्र उतरेल. भर दुपारी सुद्धा मध्यरात्रीसारखा काळोख. पण थांबा, त्याच सेकंदाला अजून एक गोष्ट घडेल, जिचा आपण विचारही करत नाही. ग्रॅव्हिटी म्हणजे गुरुत्वाकर्षण. सूर्याची ओढ आहे म्हणून पृथ्वी त्याच्या भोवती फिरते, दोरीला बांधून गरगर फिरवलेल्या दगडासारखी. आणि शास्त्रज्ञांनी सिद्ध केले, ग्रॅव्हिटी सुद्धा प्रकाशाच्या वेगानं प्रवास करते. म्हणजे ज्या क्षणी अंधार पडेल त्याच क्षणी ती दोरी तुटेल. पृथ्वी सरळ रेषेत अंतराळात भिरकावली जाईल. वेग किती असेल? सेकंदाला जवळपास 30 किलोमीटर. डोळ्याची पापणी लवते तेवढ्या वेळात 30 किलोमीटर. आणि तरीही आपल्याला साधा धक्का सुद्धा जाणवणार नाही. गाडी अलगद वळण सोडून सरळ जावी, इतकं शांत. आता बाहेर बघूया, काय दिसतंय? तर आश्चर्य, शहरातले लाईट चालूच आहेत, घर उजळलेली आहेत, रस्ते चमकत आहे. वीज काही सूर्यावर चालत नाही. आणि वर आकाशात आयुष्यात कधी बघितलं नसेल इतकं सुंदर दृश्य, लाखो तारे. आकाशगंगेचा चमकता पट्टा. पण जरा चंद्र शोधा बरं, तो गायब झालाय. कारण चंद्र स्वतः चमकत नाही, तो सूर्याचा प्रकाश परावर्तित करतो. आपल्या अंधारानंतर अवघ्या 1.5 सेकंदात तोही विझतो. पुढच्या काही मिनिटात आणि तासांत शुक्र, गुरु, एक एक ग्रह डोळ्यांदेखत विझत जातील. जणू कोणीतरी आकाशातले दिवे एक एक करून बंद करत चाललंय. सुंदर आहे, पण खरं संकट वेगळंच आहे. दुसऱ्या दिवशी सकाळ होणारच नाही. तरी पहिली अडचण अंधार नाही, थंडीही नाही, अन्न आहे. त्या क्षणापासून फोटोसिंथेसिस म्हणजे झाडाचं अन्न तयार करणं पूर्ण थांबलेलं असेल. आणि मंडळी, इथे एक विचार करा, तुमच्या ताटातली पोळी म्हणजे नक्की काय असतं? गव्हानं साठवलेलं ऊन. भात म्हणजे साठवलेलं ऊन. भाजी, फळ, दूध, अगदी अंड सुद्धा. जगातला प्रत्येक घास शेवटी सूर्याकडूनच येतो. सूर्य गेला की जगाचं स्वयंपाकघर बंद. छोटी झाडं काही आठवड्यात माना टाकतील, मोठे वृक्ष मात्र जिद्दी असतात. साठवलेल्या अन्नावर ते वर्षानुवर्ष तग धरतील. पण माणसाचं पोट रोजच्या रोज मागतं. आणि मग
थंडीचा खरा वेळ सुरू होईल. एका आठवड्यात जगाचं सरासरी टेम्परेचर उतरेल -18 पर्यंत. पाऊस थांबेल, वारे शांत होतील, कारण हवामानाचं इंजिनच मूड सूर्य आहे. वर्षभरात -73 उत्तर ध्रुवाच्या थंडीपेक्षाही भयंकर. जगातील शहर, शेत, नद्या बर्फाखाली जातील आणि लाखो वर्षानंतर शास्त्रज्ञ सांगतात हवा सुद्धा गोठून बर्फासारखी जमिनीवर पडेल. ऐकून अंगावर काटा आला ना? पण थांबा, इथेच निसर्गाची एक जादू लपलेली आहे. समुद्रावर बर्फाची जाड चादर जमेल खरी, पण बर्फ हा उत्तम पांघरून असतो. त्या चादरीखालचं पाणी तो गरम राखतो. खालून पृथ्वीच्या पोटातील धग मिळत राहते. शास्त्रज्ञांचा अंदाज आहे खोल समुद्र 1000 वर्ष जिवंत राहील. 1000 वर्ष. आणि त्या अंधाऱ्या पाण्यात एक जग असं आहे ज्याला सूर्य गेल्याचं कळणार सुद्धा नाही. समुद्राच्या तळाशी, जिथे आजही सूर्यप्रकाश कधीच पोहोचत नाही, तिथे गरम झऱ्यांभोवती अख्खी वस्ती नांदते. विचित्र मासे, पांढरे खेकडे, त्यांचं जग चालतं पृथ्वीच्या उष्णतेवर आणि रसायनावर. 1977 साली शास्त्रज्ञांना ही वस्ती पहिल्यांदा सापडली. तेव्हा अख्खं जग चकित झालं होतं. सूर्याशिवाय जीवन? हो, असतं. सूर्य असो वा नसो. मग माणसाचं काय? माणूस जिद्दी प्राणी आहे. पृथ्वीच्या पोटात प्रचंड धग आहे. ती लाखो वर्ष पुरेल. आजही आइसलँड सारखा देश त्याच धगीवर घर गरम करतो, वीज बनवतो. तसंच करावं लागेल. गरम झऱ्यांजवळ वसाहती, जमिनीखाली उबदार बोगदे, दिव्यांच्या उजेडात पिकवलेली शेती. अवघड वाटतंय? आज अंतराळात स्पेस स्टेशनवर भाज्या पिकतातच की. आयुष्य खडतर असेल, पण अशक्य नाही. माणसाचा एक छोटा गट खूप काळ तग धरू शकेल, असं खुद शास्त्रज्ञ सांगतात. आणि आता या सगळ्या प्रवासातला शेवटचा धक्का. हे सगळं फक्त कल्पनेतच राहणार आहे, कारण विज्ञान सांगतं सूर्य असा अचानक गायब होऊ शकत नाही. एवढं प्रचंड वस्तुमान क्षणात नाहीसं होणं हे निसर्गाच्या नियमातच बसत नाही. उलट तो अजून तरुण आहे. पुढची 5 अब्ज वर्ष असाच चमकत राहणार आहे. मग हा प्रश्न विचारायचा तरी कशाला? कारण बघा ना, एका कल्पनेच्या प्रश्नानं आपल्याला किती गोष्टी शिकवल्या. प्रकाशाचा वेग, ग्रॅव्हिटीचं गुपित, ताटातल्या घासाचं मूळ आणि पृथ्वीच्या पोटातील धग. एका प्रश्नात एवढं विज्ञान लपलेलं असतं. म्हणून मंडळी, उद्या सकाळी खिडकीतून ऊन आत आलं ना की 1 सेकंद थांबा. ते ऊन 8 मिनिटांपूर्वी सूर्यावरून निघालेलं असतं. 15 कोटी किलोमीटरचा प्रवास करून फक्त तुमच्यासाठी आलेलं असतं. रोज सकाळी घडणारा हा चमत्कार, तो उद्या नव्या नजरेनं बघा. आता तुम्हीच सांगा, सूर्याशिवाय माणूस किती वर्ष टिकेल असं तुम्हाला वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा. मी प्रत्येक कमेंट वाचते. असेच भन्नाट प्रश्न घेऊन मी दर आठवड्याला येणार आहे. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या प्रश्नात. तोपर्यंत कुतूहल जपा.